राष्ट्रीय महामार्ग 161 वर जर बघितलं तर या रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती। अकोला ते नांदेड या दरम्यान जे रस्त्यात चालला होता, या दरम्यान जर अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन घेण्यात आली होती। मात्र काही शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला तर काही शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला नसल्याचं चित्र आहे। विशेषतः म्हणजे जर बघितलं तर एका जे बेबी गर्जे असो आणि विठ्ठल गर्जे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती, कारण की शेतकऱ्यांची जी जमीन होती ती येणे होती आणि त्याच्यामधलं जे ओपन पेजचे होते त्यांचे जे मोबदला होता त्यांना मिळाला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं त्यांच्या बाजूने हे निकाल दिला होता। मात्र त्याच्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय प्राधिकरण हे स्वतः जिल्हा न्यायालयात गेले होते आणि त्या ज्या निकाल दिला त्याला म्हणजे आव्हान दिलं होतं। मात्र आता जिल्हा न्यायालयाने जर बघितलं तर या बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे या शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर या बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांचे जी रक्कम होती ती मोबदला होता तो कुठेतरी मिळाला पाहिजे। यासाठी शेतकऱ्यांना जर या राष्ट्रीय प्राधिकरण यांनी जर पैसे दिले नाहीत तर टोल नाका हा जप्तीचे आदेश दिले। सध्या परिस्थिती जर बघितलं तर हे टोल नाका जप्तीचे आदेश 20 तारखेपर्यंत दिले आहे। 20 तारखेला जर पर्यंत या शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही तर ही टोल नाका हा जो आहे तो जप्ती करण्यात येत आहे। ह्या विशेष म्हणजे वाशिम ते हिंगोली दरम्यान हा टोल नाका आहे। हे टोल नाका दुमका तोंडगाव म्हणून राजा म्हणून ओळख आहे याची आणि या टोल नाक्यावर 20 तारखेपासून जर याचा शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तर याच्यावर ताबा करण्यात आला। आणि विशेष म्हणजे या न्यायालयाच्या निकालानंतर जे राष्ट्रीय जे प्राधिकरणासोबत जे म्हणजे ज्या शेतकऱ्याचे जे आतापर्यंत ज्या म्हणजे जे खटले चालू होतं त्याचा कुठेतरी आधार यावरून मिळणार असल्याचं यावरून दिसून येते। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।